नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज आपण खूपच हेल्दी अशी आणि झटपट होणारी बीटाच्या कटलेटची रेसिपी पाहणार आहोत. तसेच यासोबत हिरव्या चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेतले आहे. यामध्ये किसून घेतलेले एक मोठे बीट घालून घेतले आहे. बीट किसून त्यातले पाणी वगैरे काढून टाकायचे नाही. आहे तसेच किसलेले बीट कढईमध्ये घालून घेतले आहेत. अशा प्रकारे बीट चांगले परतवून घ्यायचे आहे. यामध्ये जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते आटवून घ्यायचे. दोन 3 मिनिटे झाकण ठेवून हे बीट मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. झाकण काढून आता यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे. तसेच एक उकडलेला बटाटा घालून घेतला आहे. चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आणि 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे. तसेच पाव चमचा हळद घालून घेतली आहे. जिरेपूड घालून घेतली आहे 1 छोटा चमचा. बीट चांगले परतवून घ्यायचे आहे. यामधले जास्तीचे पाणी आटल्यानंतर 2 टोस्टचा चुरा घेतला आहे. हा चुरा बीटामध्ये घालून घ्यायचा आहे. यामुळे कटलेट तयार करणे सोपे जाईल. अशा प्रकारे हाताने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकारात कटलेट आवडतात त्या आकाराचे कटलेट तुम्ही बनवू शकता. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून घेतले आहे. त्यामध्ये कटलेट बुडवून पुन्हा टोस्टचा बारीक चुरा करून घेतला आहे. त्यामध्ये बुडवून तेलामध्ये कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूंनी कटलेट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत. यासोबतच मस्त अशी हिरव्या चटणीची रेसिपी सुद्धा आपण पाहणार आहोत. कटलेट तयार झालेले आहेत. आता आपण झटपट हिरवी चटणी बघू. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तसेच पुदिना घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. तसेच 2-3 पाकळ्या लसूण आणि 1 छोटा तुकडा आलं घालून घ्यायचे आहे. यामध्येच साल काढून घेतलेले फुटाणे घालून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालून आणि थोडेसे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे. आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. मस्त असे हेल्दी बीटाचे कटलेट आणि हिरवी चटणी तयार करून झालेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.